मार्गशीर्ष महिना आला की आमच्याकडे नाना तऱ्हेचे प्रश्न यायला लागतात. कोणी विचारतं, ती गुरुवारची महालक्ष्मीची पूजा आम्ही करायची का? केल्याने काय फळ मिळणार आहे? मग किती गुरुवार करायची? 4 गुरुवार करायची का 5 गुरुवार करायची? मग शेवटच्या गुरुवारी काय करायचं? असे एक ना अनेक नाना तऱ्हेचे प्रश्न विचारले जातात. पण या सगळ्या मागचं नेमकं मूळ काय आहे? हे व्रत कशासाठी आहे? या व्रतामागच्या धारणा काय आहेत? त्याचे अर्थ काय आहेत? आणि त्याचं महत्त्व नेमकं आहे का? आणि जर असेल तर त्याचा माझ्या आयुष्यात अंतर्भाव कसा करून घ्यायचा? या सगळ्यावर आम्ही आगामी निरामयच्या या पॉडकास्टमध्ये विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर पाहायला विसरू नका मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मी व्रत, अर्थ आणि महात्म्य.